अरे काम किती मला मस्त वाटतंय आयुष्यात अशा ज्या व्यक्तीवरती प्रेम केलं ज्या व्यक्तीवरती प्रेम चाललं आम्ही अंकिताच्या लग्नाला 3 वाजायच्या आत नाही आलं तर गुडघच मोडतो म्हणून सांगितल्या. किती वाजल्यात? 1:08 आणि आम्हाला गुगलला टायमिंग दाखवले 3 वाजून 2 तास लागते. 3:16 म्हणजे 16 मिनिटं अजून आम्हाला कव्हर करायचे. भांडणाला कारच आहे काय म्हणून ते तुम्ही नाही या 2च्या आत 2 का 3 3च्या आत गुडघ जामच करतो. तर मंदारनं आपल्यासाठी चिकन मागवलंय आणि हे कुठला स्प्रे आणलाय तो खाली लावलाय आणि ताणवाला आपलं घुमेव हानकी बंड्या हे एकटंच की नाही. पण भारी की नाही गॅजेट कसं भारी आहे की नाही. आणि मॅच कशी झाली मला मॅचचे हे दे शॉर्ट मला फुटेज दे सगळे. कुठे कसा आहे मी बघू शिजले काय शिजले का जरा बघायला पाहिजे रे मला कसं होते ते बघितलं ते कडीपत्ता घालू कडीपत्ता होया फील येते काय म्हणते कडीपत्ता हा तेच म्हणत होतो मी जादा झालं ते उडाले रे ते उडून चालले ते कोंबडी पळाली बघ कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. काहीतरी रील बनवा ना. काय रील चालायची रील झालं आणि अजून एवढा हाय शिल्लक मस्त नियोजन. हो सांगतो मी सांगतो. हा हे करा ना ते बंद करा. हे काय अहो ते बंद करा. मंदार तू पाठी दिसत. हॅलो अरे रे काय ना फक्त धरले नाही हा बाकी काय करू नाही. मी आता देवबागला समजला येईन तिकडे येईन थोडा मी चालेल. आपण ते आधी पण करू मी येतो अरे तुम्ही आपण करता कुठले भारी आहे ब्लॉक चालू शिजलाय गेला आता बघ आता पाणी सुटलं त्याला धरायची गरज नाही. ही कुकिंगची त्याला काही नाही द्या. मगाशी तुला असंच केलं अरे बाबा वहिनी घरात करणार नाही हेच करतात. नाही आमच्या बायकोला नाही येत बनवता. ती व्हेज चांगलं बनवते. तिला ते मटन कसं हे करतं ना मटन नाही खालोय. मटन आवडत नाही तिला. मटन बल्ब लागत नाही बाजचा त्याला लवकर आता लागली आहे. डेंजरच दिसत आहे. विषय शेवटच होणार आहे. लय भारी लागणार आहे. भारी भारी मॅरिनेशन मी केलंय. ओम श्री महागणाधिपते नमो नमः. चंदनालेपनं समर्पयामि. चंदनान समोर इकडे थोडंसं इकडे हा तर कोणी ओके काय वाटते कसं वाटतंय? नवरा आला वेशी पाशी. नवरा आला इशी पाशी इशीवरच बसले त्याला. काय बोलतोय? काय म्हणतो बोल की. काय म्हणतो तुम्ही बोला ना. काय आनंदी आहे. आपण बाजूला जाऊया.
आपल्या आपण बाजूला जाऊया. आपण वधू पक्षाखंड आणि वर पक्षाखंड आहे. नक्की कुठून 40-60 तरी ठेवा. नाही नाही कसं वाटतंय? आंघोळ केली म्हणजे काय? अरे काम किती मला केलंय मस्त वाटतंय. सकाळपासून. आयुष्यात अशा ज्या व्यक्तीवरती प्रेम केलं ज्या ज्या व्यक्तीवरती प्रेम केलं तिच्यासोबत लग्न करते. भारी वाटतंय मला. कसं काय कसं काय म्हणजे? असं कसं काय करायलास तू? मग अजून एक प्रेम करायला पाहिजे तर. कसं मनातलं ओळखतोस रे? तुझ्या मनात नक्की काय आहे? माझ्या मनात आहे ती कुठे गेली? अंकिता. चालवायच्या अगोदर भांडणं लागतात. हा ही बुक रे बाबा. बस रे सौरभ. कंटेंट चाललाय. बस ये लवकर. कंटेंट चाललाय. मी देतो की. हो मग घेणार आहे म्हटल्यावर देणार पण ना. सगळ्यांना बोलू दे. बाकी कोणाला नाही बोलायचं. चांगले कपडे जर 4 कापड शिवले आहे. अरे हे कपडे. अरे ह्या लुक वर अख्खा महाराष्ट्र पैदा झाला आणि ह्याला नाव ठेवलंस तू. प्रोजेक्ट अनाउन्समेंट करू. हा कर की अनाउन्समेंट कर. अनाउन्समेंट कर. सगळ्यांना बोलू. तिकडं काय? ज्यादा लावा की. आई छोटा लावायला सांगितलं चालू आहे. ते राहू दे असंच देऊया आता. तुला लावायचं लावलेलं आहे. हात नको लावू. भरायचं 5 जणांनी. हा तिकडे कशाला लावाल्यास? हा चालेल. कोणी करूया मागे आहे. एक मिनिट इकडे बघा. ते पैसे उडतील ना. ते वाऱ्यानं पैसे उडतील. लावू बरं मॅडम पाकिट सगळी माझ्याकडे द्या. संपले किती तासाभरात होतं. थोडेसे तांदूळ घ्या. एक प्रश्न पडला विचारू काय? असं काय मंत्र म्हणून ठेवतात का? 1 2 3 4 5 वेळा मिळून ठेवतात. आकडे मोजत आहे का? हा तोच प्रश्न होता. आहे ना चालू आहे की. दिसत नाही म्हणजे लपलाय तो. बॉक्स का उघड ना. बोलू दे. आला हा बॉक्स. बॉक्स उघडा खायला द्या. नाही नाही मला नव्ह तिला खायला द्यायला लागतं ग.
मला नाही लागत. मी काल खाल्लं ना. नारळ पण ना. कोणाला पण काहीतरी द्या. त्या बहिणीची नम्र विनंती आहे तुम्हाला, पाया पडू का तुमच्या बहिणीसाठी तुम्ही एवढं पण पाया प्लीज हे अजिबात नाही. मला नाही. मला डान्स एवढं काय मला काय मी काय नाही. मी येऊन तिथं बडबडू शकते कारण मी काय नाही. बघा तुम्ही अशीच करायची आहे. मी नाही. रील स्टार असून काय फायदा जर तुम्हाला साधा ऍक्ट करता येत नाहीये. माझं काम वेगळं आहे, मी तुला आधीच सांगितलंय. होय, माझ्याकडे तर संध्याकाळी जेवणाचं एवढं नियोजन आहे. 2 मिनिटाचा वेळ नाही काढू शकत ताईसाठीच सगळं चाललंय. 2 मिनिटाने तू बोलले असते, आता चालू आहे म्हणून गप्प बसले. ते बंद केल्यानंतर बोलते मी. हे कट करतो बोल. मालवणला गेला तेव्हा नाही लक्षात आलं तुमच्या? मालवणचं काय डीपी दादांना विचार, त्यांना विचार, त्यांची माझा काय तेव्हा संबंध आहे? त्याचं काम थांबेल. ते डीपी दादांसोबत डीपी दादा घेऊन गेले कशासाठी? त्यांची नवीन गाडी आहे. ते बोलतात की रिकामी राहिली तर जास्त उडते, खड्ड्यात मग जास्त आहे. दणकते ना त्याच्यामुळे. पेट्रोल संपलं तर टाकायचं होतं त्यासाठी. संपलं तर काय करणार म्हणून घेऊन गेलो. नका ना टाइम हे डान्स नाही जमणार, प्लीज. प्लीज. अरे डान्स नाही ऍक्ट जमणार. करायचंय. मी आता प्लीज तो- हे बंद मी- करा. हे तुम्हाला टाकायचं नाही. कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत. मी फक्त तुमच्याशी शेअर करते. बंद करा प्लीज. गाईज रिस्पेक्ट प्रायव्हसी. बंद करा. हो बंद करतो. ते काय टाकणार आम्ही परवा दिवशी जायचं. हा, तू मला सांग प्राजक्ता, जे जमलं ते मी केलं काल. काय केलंस? जे डायलॉग घ्यायचा होता तिथे, मग तसंच ऍक्ट करायचंय. गाणंच मला दीदी माहिती. संग प्यार चाके फस गए जीजाजी. असं एवढं खरं कसं बोलते कोण? तुला बोलायचं नाहीये. तुला ऍक्ट करायचं की मी फसलो यार हिच्याशी लग्न करून. कोणतरी अंकिता बनणार आहे, कोणाला तरी कुणाल बनायचंय. प्लीज तुला कुणाल, तू पण कुणाल हा अंकिता बनेल. हा मस्त बाईची ऍक्टिंग करतो. दाढीवाली बाई. मी रील बघितलं म्हणून सांगते. पण प्लीज तू बन ना, प्लीज कुणाल बन ना. मी फसलो यार हिच्याशी लग्न करून. मग ती गेली पोछा लगाने, तू पण मागे गेला आणि पडलास. असं हे तुला करायचंय. सेकंड नंतर दीदी गई पार्लर और संगीत. पुन्हा तू मागे गेलास. तू दीदी कराती मेकअप आणि बिल भरते जीजे. म्हणजे पैसे दाखवून तुला काहीतरी करायचंय. हा काहीतरी करायचं, आपण करू ते ठरवू. त्यानंतर तिसरं दीदी मेरी रील्स बनाए, खाना बनाए जीजाजी. असं काम चोर है दीदी मेरी रोते है जीजाजी. असं करायचंय. प्लीज ते झाल्यानंतर तुम्ही बाजू पूर्ण डान्स फ्लोर आमचा, आम्ही मग गाजवतो. खरं एवढं का खरं बोलायलास तू? रियालिटी चेक द्यायचं आहे ना सगळ्यांना. प्लीज ना. ऐका नाही, माझ्यावर दया नाही येते तुम्हा लोकांना. कसे असाल तुम्ही? या सगळ्या गोष्टी तुम्ही कुणाल बना. काय माझं डोसकं अंकिता बनेल. या असली अंकिता दाढी अंकिता कन्सिडर करते. मी फक्त कुणाल शोधते. अंकिताने माझ्यात फरक बघ. होय. हे गोरा आहे भाई. ते कुणाल सारखा गोरा आहे. नाही डीपी दादा फिक्स आणि चांग म्हणजे ते हे करून टाकणार, फाडून टाकणार. दीदी दादा प्लीज नाही माझ्याकडे येऊ नको बाई. मी तुझ्या पाया पडतो. ताईला बरं वाटेल की तिच्या भावाने तिच्यासाठी असा परफॉर्मन्स केला. हा जो तिला अपेक्षित नव्हता. दादा आपण व्हायरल होऊ असा परफॉर्मन्स केल्यावर. ह्या व्हायरलचा मला प्रचंड त्रास व्हायला लागलाय. मला नाही झालं तरी चालतं. प्लीज ना दादा.
काय करेल? माफ करेन. हा माफ कर. नाही, जर तुम्ही परफॉर्म केलं तर मी माफ करेन ते 1 लाख. कसलं 1 लाख? आपले चॅलेंज लागले, तुम्ही बोललात की कुठलं? ताई नंतर माझा नंबर लागणार आहे, तर मी तुम्हाला सांगितलं म्हणजे की नाही लावला. हे बनवायला आलीस का इकडे? म्हणजे तुझा नंबर लावायचा असं सांगायला आलास काय? नाही लावला तर 1 लाख तुम्ही मला द्यायचे. तू डील करायला आली आहेस? कसलाही हे deal deal आहे करते यार. ही, हो. चला हे ना deal करते. guys, मला खूप अरे. tension आलंय. एवढ्यातनं तिला हेच सांगायचं आहे की तुम्ही सतत माझ्या लग्नाचा विचार करा असं हिला बोलून का दाखवायचं करायला होतं. सांगेन? तुला माहित. नको करू. चला ना, आता सध्या तिच्या लग्नाचा विचार करा ना प्लीज ना. ती खुश राहणं हे काय तुला दुसरं कोण मिळालं नाही? आज तिला खुश करा. का मी काय रडवलो? तुम्ही रडवलात तिला. का मी आणि 70 दिवस तिनं मला रडवली ते बघितले नाही. नाही ते दाखवलंच नाही ना. काय मला त्रास दिला माहित आहे. हो चला ना. हम्म. चला ना प्लीज, बंद करा ना आता. चला ना गडी. आमचं ठीक आहे, तू विचार कर. नाही, आता तुझ्याकडे ऑप्शन नाहीये. तू अंकिता म्हणून सेट आहेस. ठीक आहे ना. अंकिता आहे बाई, अंकिता आहे. घेऊन तुला नाचायचंय. काय म्हणलीस? जर तुम्ही परफॉर्मन्स साठी अग्री झालात तर मी हा ब्लॉग पोस्ट झाल्यानंतर दाखवेन तुझ्या भावांनी मला किती त्रास दिला बघ एका परफॉर्मन्स साठी. काय म्हणजे साठी नाही का? आम्हाला नाही. अरे तुम्ही नाही जमत. मी पण आधी बोलायचे मला डान्स नाही जमत. 2, 3, 4 आता मला 15 मिनिटात सांगा, मी पिकअप करेन. नाही म्हणत तुम्ही टॅलेंट नाही इम्प्रूव्ह करू शकत, मग तुम्ही मागेच राहणार. तुम्हाला पण टॅलेंट, इंडियाज गॉट टॅलेंट. तुम्हाला टॅलेंट इम्प्रूव्ह करायचं, तुम्हाला ते करावं लागणार. तुम्ही केलात नाही तर तू आता आधी रील्स बनवायचा का? तू आधी ऍक्ट करायचं का? नाही. तू ऍक्ट करायला लागलास. आता तू आहेस ना फेमस इन्फ्लुएन्सर, रील स्टार. मोटिवेशन. हो नाही, तुझं मोटिवेशन काय खतरनाक आहे खरं. कशाला सायरन नाही चालू करत? काय सायरन कशाला नाही चालू तुझं मोटिवेशनचं चॅनल चालू कर. कॉम्पिटिशन नाही. तिचं हेच वेगळं आहे. तिचं तरी पण लोकांना माझं जर प्रवचन आवडलं तर मग तिचं सोडून माझ्याकडे येतील ना. तर बघू शकता तुम्ही, दोघी बहिणी सेम आहेत, काय फरक नाही. त्याने बी त्या बिग बॉसच्या घरात रडून माझ्या हातनं सगळं करून घेतलं आणि हिथं आता डान्स करा मी नाही म्हणून सांगाल तर हे रडून आणि परत मला तयार करायला लागल्या. हे बघू शकता तुम्ही. डान्स नाही, ऍक्ट करायला सांगते आणि ऍक्टिंग ऍक्टर नाही. बिग बॉसच्या घरात ऍक्टिंग केली आहे त्यांनी. काय ऍक्टिंग केलं मी? ऍक्टिंग नाही केली. हा रिअल होता. काय ऍक्टिंग केली तुमची गेली. सांग, काय ऍक्टिंग केली सांग. ऑन कॅमेरा सांग. चल ऑन कॅमेरा सांग. फिनालेचा परफॉर्मन्स होता त्याच्यात नाही केला तुम्ही ऍक्ट. अशी आलात कसे तरी ते मी नाही बघितलं फिनाले तरी पण. ताई सोबत ताईने असं तुमच्या खांद्यावर असं आठवलं आणि तुम्ही असे होता ते ऍक्ट नव्हता, डान्स होता त्याच्यात, फेशियल डान्स एक्सप्रेशन नव्हता. तो डान्स केला नाही मी. इथे का दिसतंय लाल? नाही, कानातनं रक्त आले का तुझ्या? दोघींचा बी आवाज किती कर्कश आहे ना. मग अशी चला मी होय, होय. हे माझा कोण आहे? माझ्यावरच हे बनेल. माझा कोण बिग स्टेज नाही झालं. प्लीज तू ऍक्टर शोध. मग अशी बोलले ना, ते बोलले काय केलं आम्ही काय बोलले केलं. आम्ही होय. पार्टनर अंकिता कुणाल कोण आहे ओय, ते? ता अंकिता. ओय, अंकिता. कुणाल अंकिता डीपी दादाने अंकिता केला तर मी कुणाल करतो. चल. मी अंकिता केलं तर अंकिताला वाईट वाटेल कारण सगळं काही वाईट नाही वाटणार, ती एन्जॉय करेल. प्लीज दाढी करून येतो, मिशे काढून येतो. थांब बाई. काही गरज नाहीये. अरे पण तो अंकिता आम्हाला बोलतो. दाढीवाली ताई बघायची आहे. मग तिला सांग की फक्त महिनाभर ब्युटी पार्लरला जाऊ नको म्हणून. वाढतेच की दाढी. मी काय बोलतो तू हे मी बोलले नाहीये. एकदा गाणं लाव आणि अंकिताची ऍक्टिंग पूर्ण करून दाखव. मग त्यांना हा. पूर्ण ते समजेल. हे हा. ब्लॉग मध्ये नका घेऊ. हे तुम्हाला हवं आहे, घ्या तुम्ही. नाही. मिनिटं तुम्हाला नाही ऐकायचंय. ओके हॅलो
तर मला काय वाटतं मजा हाय हॅलो मध्ये नाहीये ना, ती मजा नमस्ते नमस्कार मध्ये. राईट? कोण कोण ऍग्री करतं? कोण कोण याच्यावर एकमत आहे? क्या बात आहे. काही जणांनी प्रेशर मध्ये हात वरती केले, पाहिलं मी, काय हरकत नाही. पण एकदा करायचं का? ओके बस प्लीज 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 प्लीज. Check. All right, not a problem. Welcome. सिद्धू तू जिथे कुठे असतील तिथे बसला. काय भारी येस येस येस. नमस्कार करायचा. ओके रेडी? सगळे रेडी आहात? ओके. नमस्ते नमस्ते. ऊर्जा कमी नाही झाली पाहिजे. हाय हॅलोला तुमची ऊर्जा खूप जास्त होती, आता अजून वाढली पाहिजे. नमस्ते. शेवटचं विचारतोय, पूर्ण एनर्जी द्यायची दोघं फॅमिलीजनी, फॅमिली मेंबर्सनी, फ्रेंड्सनी, जे सगळे तिथे उपस्थित आहेत. नमस्ते. नमस्कार मंडळी, मी निवेदक सागर चव्हाण तुमचं अंकिता आणि कुणालच्या या मेहंदी सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तुमच्या सगळ्यांची ऊर्जा मला समजावी यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कम ऑन. येस, छान टाळ्या वाजवल्यात, पण ते जेव्हा एंटर करतील तेव्हा ह्याच्यापेक्षा छान अजून जास्त ऊर्जा मला अपेक्षित आहे. तर आता अंकित आणि कुणाल एंटर करणार आहेत. मला वाटतं अजून एकही सेकंड न घालवता आपण त्यांचं इथे स्वागत करूयात विथ युअर क्लॅप्स अँड हुडिंग्स. कम ऑन. अंकिता आणि कुणाल, वी आर वेटिंग फॉर यू. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही इथे उपस्थित राहा. जरा हळूहळू आरामात चालत आला तर जास्त आवडेल, नाही का? हे NSS क्लॅप वाजवतात. तेजस दादांनी तर जबाबदारी घेतलीच आहे की पूर्ण कार्यक्रमाला छान पार पाडायचं आहे. चला, कॅन वी वेलकम अ ब्युटिफुल ब्राइड अँड ग्रूम अंकिता आणि कुणालचं इथे मनपूर्वक भगव्या प्लस व्हाईट म्हणजे काय ब्लेंड आहे. सच एन अमेझिंग कपल, ब्युटिफुली. तर आता तुमची ज्याची तुम्ही वाट बघत होता एंट्री, आता मी ना कसं ना लग्न बंधनानंतर माणूस अडकून जातो आणि माझं ना लग्न व्हायच्या आधीच या स्पीकर आणि माईक सोबत झालेलं आहे. तर मी पण इथे जरा अडकलोय, काही हरकत नाही. ओके, यापुढे मला येता नाही येणार. ओके, बट या सगळ्यांनी तुमचं स्वागत केलं. व्हॉट वुड यू लाईक टू से बिफोर द सेरेमनी स्टार्ट? कार्यक्रम सुरू होण्याआधी तुम्हाला काय म्हणायचं ते मला जरा ऐकायला आवडेल. म्हणजे कार्यक्रम अजून सुरू नाही झालेला, बरोबर? लग्न हा मला वाटतं हे लग्न महोत्सव आहे, बरेचसे कार्यक्रम आहेत, राईट? ते कार्यक्रम सुरू होण्याआधी तुमचं काय मत आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. मला असं वाटतं आपण कार्यक्रम लवकर चालू करू. कार्यक्रम काय किती छान मत आहे. मग या कार्यक्रमात हे इतकं छान मत आहे. तर मला 2 तास असं बसायचंय ना, ओके, त्याच्यामुळे म्हटलं की आपण लवकर चालू करू. ओके, नॉट अ प्रॉब्लेम. तर मग अंकिताला मी विनंती करेन की त्यांनी सेटल डाऊन व्हायचंय, त्यासोबतच कुणालला पण मी विनंती करेन की त्यांनी सेटल डाऊन व्हायचंय. आणि जे आपले छान मेहंदी आर्टिस्ट आहेत त्यांना मी विनंती करतो की दे कॅन कम अहेड अँड टेक चार्ज. पण मला काय वाटतं मंडळी की मेहंदी तर लागणार आहे, मेहंदी सोहळा इथे आहेच, बरोबर? पण हे जे पूर्ण लग्न महोत्सव आहे ना, हे सरप्राइजेसने भरलेलं आहे. ओके, सरप्राइजेसने भरलेलं आहे. तर काय सरप्राइजेस आहे हे प्रत्येक वेळेस मी नाही सांगू शकत ना. आय कॅनॉट लीक इट एव्हरी टाइम, राईट? तर मग मला वाटतं ओके, तर मला वाटतं ते आपण अनुभवायचं नाही का? ओके, ते तर आपण जाळलं होतं, तरी तिघांनी 3 वेळा डिलीट फॉर एव्हर केलं होतं, पण तरी तिघांनी 3 वेळा तो विषय काढला मधून. पण काय हरकत नाही. क्या बात. चांगलं वाटतं एक खाली घेऊन. ओके, पण मला काय वाटतं की कोणतंही शुभ कार्य हे जर खास कर इकडे पार पडत असेल तर त्या कार्यक्रमाची सुरुवात एक गारणं घालून व्हायला. येस, पण ऑन नाही तुला गारणं नाही घालायचंय. वा वा वा, बरं वाटलं ना, रिलॅक्स वाटलं. पण मी सगळ्यांना विनंती करेन की आपल्या आपल्या जागेवर तुम्ही उभे राहा.
कारण आपण एक छान गाराणा घालणार आहोत, राईट? त्या गाराण्यासाठी हो किंवा नाही मध्ये तुम्ही सगळे तयार आहात? आणि तुम्हाला जसं माहिती कुलस्वामिनी मसोबा आणि 12 गावाच्या 12 वेशीच्या 12 बावड्याच्या महाराजा. तर आज या ठिकाणी वालावलकर आणि भगत यांच्या घरात या शुभ कार्यात तुझ्या आशीर्वादात सुरू करताव रे महाराजा. नवरदेव आणि नवरी म्हणजेच कुणाल आणि अंकिता यांच्यावर तुझी कृपादृष्टी असान दे रे महाराजा. आजपासून लग्नापर्यंत सगळे मजेत आणि हसत राहून दे आणि तुझ्या आशीर्वादात मी अँकर सागर पुढील काही दिवस तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरान दे रे महाराजा. कोणाचं काय चुकला मागला तर माफ करू, या लग्न सोहळ्यात व्यवस्थित पार परान दे रे महाराजा. आणि माझे फंबल पण माफ करशील रे महाराजा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि विथ दॅट आय रिक्वेस्ट, मी कॅमेरा टीमला थोडी विनंती करणार आहे की त्यांनी थोडा अंतरावर जायचं आहे. त्यासोबतच सगळ्यांना विनंती आहे की कोणीही तुम्ही जे तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी फोटोज व्हिडिओज काढणं टाळा, कारण तुम्ही इथे उपस्थित आहात. तर तुम्ही या कार्यक्रमाची मजा घ्या. ते फोटोज तर त्यानंतर तुम्ही सगळे ते शेअर करू शकता, राईट? ओके, ऑल राईट. मेहंदी आर्टिस्ट आर गेटिंग रेडी. ते रेडी होतच आहे. तर मंडळी, मी सगळ्यांना विनंती करेल की जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. का ते तुम्हाला थोड्या वेळात कळेल. कम ऑन, कम ऑन एव्हरीवन, जोरदार टाळ्या वाजवायच्या. मला वाटतं कुणाल सोबत अंकिता पण सरप्राईज सोबत. अरे खरंच क्या बात आहे सर. या कार्यक्रमाची छान सुरुवात एका डान्स परफॉर्मन्स सोबत झाली. आता मी मेहंदी टीमला विनंती करतो की त्यांनी ब्लॅक माइक है क्या? काय आहे ते माइक आहे का? हो हो तो काढाल ना एडिट मध्ये. हां
ही पोज प्रायर ठरवली होती सम्राटराव. फोटोशूट चाललं तुमचं? आता टाइम गावला 2 मिनिटं. हा रेडी? तुम्ही तयार आहात? कुणाल टीममध्ये ओके, म्हणजे आमची एंट्री थोडी लेट होईल पण थेट होईल असं काहीतरी होण्याचं. पण जोरदार टाळ्या झाला पाहिजे आपल्या नवरदेवासाठी आणि त्याच्या पूर्ण परिवारासाठी, कारण इम्प्रॉम्प्ट. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आता ओके, आपण थोड्याच वेळात मेहंदी सुरू झाल्यानंतर काही गेम्स कडे येणार आहोत. त्यासाठी एलईडी 2 टीम्स आहेत, टीम अंकिता आणि टीम कुणाल. गणपती बाप्पा आवाज आता इथे गणपती काम होणार, आता होणार बघत होता आवाज घालून.
तीन ओव्हरची एक मॅच होईल ना. चलो चलो टॉस 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 उभा 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 एक्झिबिशन मॅच खेळा. एक्झिबिशन मॅच ओके एक्झिबिशन मॅच बॉलिंग बॉलिंग हे गाठ लागेल तुला. टी शर्ट काढला तुमची खराब आहे. निळा टी शर्ट भेटत नाही मला. Four, 3, 2, 1. नाही आता अदर टीमला टीम कुणाला दिसेल. आणि या गेमची गंमत काय, याचा जो थर्ड राऊंड असेल ना तो आपण कुणाल स्टंपिंग आहे की पायाने कुठे स्टंपिंग आली. पायाने काय आलं तोडलं तुला आम्ही. दुसरा तासात सर्वांनी म्हणावं दादा फायनली पूजा चालू झाली. समुद्र सरिता सागरा तीर्थानी जलदा नदा आयन्तु नमः देवपूजार्थ दुरित क्षय कारका उत्तर कलश अक्षदा शिपेत. हात बाबा पुढे करा. डाबा हो उजव्या हाताच्या या गोमुखाने अशा पद्धतीने 3 बोटांनी अक्षदा पकडायच्या. आम्हाला नेऊन बसवले. आचार्यपाशी बोबडत आचार्याची लिस्ट काढा, लिस्ट आणा, या सगळ्या बोबा बोब सगळ्या लढतऱ्या आम्ही बघत बसले. हे बसले तर हात आई खुश आहे. ठीक आहे ही किती खुश आहे होती काय संबंध आहे. हरि ओम मातृदेवो भव मातृदेवा भव पितृदेवो भव पितृदेवा भव. पूर्वामृतमद्यां हस्तिनाद प्रमोदिनीं श्रियं देवी मुकुहये श्रीर्मा देवी जुषतां कां स्वस्मितां हिरण्यं प्राकारामादरां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपभये श्रियं चन्द्रां प्रभसाय ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणं प्रपदे अलक्ष्मीर्मे नशतां त्वां वृणीं. आदित्यवर्णे तपसोदिजातो वनस्पतिस्थो वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तो या अन्तरायाश्च बाह्या लक्ष्मीः. उपैतु मां देवसखा कीर्तिशमनिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् आभूतिं समृद्धिं च सर्वां विर्णोद मे गृहात्. गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियं मनसः काममाकूतिं वाच्य सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नश्च मयि श्रीवेदा. स्वस्ति न सारक्षो अरिषणेमिः स्वस्ति नो बृहस्पति दधातु मुखदश्वा मरुतः वृष्णिमातरः शुभं जावानो विदधे कुजं मयः अग्निजिह्वामनवः सूरचक्षसो विश्वेनो देवा अवसागमन्निः. ठीक आहे चालेल मॅम.
तिच्याकडे बघा मम्मी स्माइल करा त्यांच्याकडे बघू. थँक्यू. ते नंतर होतील बोलताय ना तुम्ही घातले आता लावलंय मुलाचे आई आणि वडील आणि मुलगा ठिकाणी यायचे इथे. ओम गंगायै नमः. ओम सरस्वते नमः. ओम गोदावरी नमः. ओम कावेरी नमो नमः. ओम कस्तुरी तिलकं नदान पडले वक्षस्थले कौस्तुभं नासा. थांबले कारण ते हेअर काही लागलं तर हा पाठव. सेम एकदा रेस्ट करा. हा रेस्ट करायचं फक्त. फेस रेस्ट शोल्डर वर परफेक्ट. हाँ चलो गळा दाबाला काय एक वॉक घेऊया. ऐक ना एक असं चेस्ट केलेलं वॉक घेऊया. काय आहे तुमचं लोकांचं तर बघत बसूया. एक वॉक फक्त चालत. आपली एंट्री होणार आहे ना बट आता लाईट आहे. हाय कसे आहात सगळे. तुझा काय संबंध नाही. आम्ही कोणाला तर शूट चालू आहे. सगळे मागे चला मागे. गार्डन आल्याशिवाय आम्हाला हात काय लावताय. ट्राय करा. हा 1 2 3 स्टार्ट गोष्टो बघायचं. एकमेकांकडे बघायचं आहे. अरे चालणार आहे पाय आतमध्ये जाते. काय आणलं विशाल भूमी. फॅन आणला डिपी. अरे आयर आणला आहेर आणला आहेर अंकिताच्या लग्नासाठी. आणि डीपी दादा मुलीच्या साईडने आहे, आम्ही मुलाच्या साईडने आहे. ऍक्च्युली थोडस मी मुलीच्या थोडशा साईडने आहे. थोडंच आहे कारण थोडीशी माझी पण ओळख होती पहिले. मुलाच्या साईडून आहे प्रॉपर. पण आहे आम्ही वन साईड मुलाच्या साईडने. आणि आम्हाला तिकडून आता आम्ही फोटोशूट चालला होता माझा. तिथून आम्हाला बोलले की काम आहे एक काम आहे म्हणून आणलं. आता इथं बघतो अरे बाबा असं आमच्याकडनं काहीतरी वाढीव काम होणार बरं का. काहीतरी काम पाहिजे की. काय तर इकडे तर ऐकलंय जोडीचं बोमला. अरे दिव्या बॉक्स घेऊन येतो मोठा आला. आयर आणलेला घेतला ना कुठे. मंदार फुटेज दे आयरचं फुटेज दे. नाही आमच्याकडे हा फुटेज देतो. काय काय आणलं आपण जरा आतमध्ये बॉक्स मध्ये समजलं नाही काय ते. पंखा दिसला. तिचाच बॉक्स आहे हो. गाडीत नाही. चला
मोठी लढाई करू. एक मिनिट थांबा. सौरभ 2 मिनिटं पकडा आल्या. आणि मेकअप आर्टिस्ट कुठे? तू कुठे फिरायलास? शर्ली कुठे? अगं तुला काका ओळखायलात मगा तर मी. कुठचे काका? अंकिताचे पप्पा. अंकिताचे पप्पा नाहीये. अरे पलीकडे जेवणाच्या इथं आहेत. आता आम्ही जेवणाच्या इथे. मी बहुतो की एकटेच आलात की सपत निघालाय? सपत पोरांच्या परीक्षा चालू आहे 12वीच्या. अच्छा एकटेच आला. मी जागते. काय म्हणते तेजस कुठे? बाहेर गेलेत का? ठीक आहे ते बघते तर आम्ही बंद करू. काढत की कसं आहे मंदिर? मंदिर बेस्टच आहे. आम्ही तू एव्हरग्रीन आहे भाई. तुम्ही आमच्याकडे रवा घ्यावा पावसाळ्यात. मासे खेकडे पकडायला जाऊ. आणि ते छान कार्यक्रम असा पार पडणारे तुम्हाला माहिती आहे. त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी सगळ्यांना विनंती करते की आपापल्या जागेवर बसून घ्या. जसं या लग्नाचे तिकडं असेल बाटल्या नसतील. हॅशटॅग सूर जुळले. तर सूर जुळले काय तर त्यानिमित्ताने एक छान माझा प्याडी ग काय म्हणताय? वाळला नमस्कार. काढला मी फोटो. आपला पण काढायचा. सौरभ फोन फुटलाय की काय? चला इकडे बघा दादा. एक फोटो घेते का? व्हिडिओ कर माझा, मी नंतर स्क्रीनशॉट घेतो. चालू मी फोटो पण घेतले. इकडे बघा. दादा मध्ये मी पण टेस्ट करणार आहे. तर आम्ही पण येऊ खाली बसू म्हणतात. या सगळे या. हा इकडे बघा. अर्निंग विथ लर्निंग. चलो नेक्स्ट. एक मिनिट वाजलं. काढलंच नाही माझ्या. एक मिनिट. माझा कॅमेरा बाहेर आहे. छोटू अरे एक मिनिट ओके. लागले. ओ हे अर्निंग चालू राहू दे का? नाही नाही ओके. माझं पण काढेल. चला साईड झील कोणतं हरवलं बघा रे. आत्तूचं लग्न. स्माइल कर पोच पण दिली आहे. हाताने मोबाईल डिपेंड हसायला पैसे नाहीत. आलो लग्नात आलेलं प्रूफ देतो. भेटले ना नंतर काढू एक. तुम्ही पण बस.
अंकिता आणि कुणाल येथे तुमच्या टाळ्यांसोबत त्यांचं स्वागत केलं. वस्तूची काळजी घ्या. ही बॅग आहे ती सापडलेली आहे. चालू हॅलो चला चालू करा चालू करा. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उभं राहायचं. त्यासोबतच एक तीन हा म्हणू आता काय बोली बोला आता नको बोला. एक दोन तीन नाही 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 थांबलो हा एक प्रदीप ए प्रदीप अरे तुझी साडी कुठं आहे? साडी कुठं? साडी ना साडी हा पंकज जरा वरण हा जरा पुढे आणा. मागे तुतारी फुल डालो. बरोबरच घ्यायचं लक्षात. एक मिनिट ना ठीक आहे. कधी आली तू? अरे पप्पा सांगत होते तुला घेऊनच यायचं नव्हतं. आम्ही जबरदस्ती गेली. विसरलास काय?
हा काय का का काकी तुम्ही का का हे नाही काकी का तुम्ही बहिणी पाकिट गोड बोलून सगळ्यांच्यावर फोटो गेल्यात त्याला तुम्ही म्हटला का नाही मी मला काय सांगितलं नाही डान्स रील्स मध्ये ब्लॉग काढताय की फोटो कमर्शियल विचार पहिला करायचा ना म्हणजे ब्लॉग नाही ते हे घेतो की स्क्रीनशॉट घ्यायला लागलोय मी हा झालं गावाच्या घरात भांडण मी लावले ही बाई माझ्या घरात भांडण लावले वहिनी सांभाळा म्हटलं काय हो तुला असं वाटते माझ्याबद्दल मी सांगते 100% हो संगीतला कोणाला बघत होता तुम्ही कोणाला बघितलं सगळीकडे बघत होता तेच सांगा एक नव्हती नाही हो माझं नवरा असं नाही ब्लॉग काढायला हवा होता तुमचा काढ की टीम आम्हाला हवी आहे टीम आम्ही काय भाड्याने ठेवलोय तुम्हाला पाहिजे म्हणाला एका फ्रेम मध्ये कोण कमी आहे तुम्ही अच्छा तिकडे जा की तू मावला की आहे की तुम्ही आला की आमच्या फ्रेम मध्ये तुम्ही गळ्यातलं किती आहे द्या काढा आता घालू काय दुसरं यालाच नवरा म्हणायचं ओके ऑल राईट आपण पॉइंट टेबलवर पुन्हा पुढे येणार आहोत पण त्याआधी जे पाहुणे मंडळी आले त्यांना पण एक एक करून विनंती करूयात की तुम्ही फोटोज काढायला येऊ शकतात काय लिहिणार ग्रुपमध्ये फोटो काढला आम्हाला पण छान वाटलं इथे येऊन वेळ घालवायला भेटला सगळ्यांसोबत काहीतरी वेगळं नमस्कार तुमच्या गैरहजेरीत आम्हाला खूप त्रास दिला अरे चांगलं बोल अरे तुम्हाला हुडका लागल्या अरे तुम्हाला हुडकायला प्राजक्ता कुठं आहे रात्री अरे प्राजक्ता तू यांना शोधत होतीस ना काल तेव्हा शोधत होतीस की नाही तू बघितलं मी यांना 6-7 वेळा सांगितलं ग प्राजक्ता शोधायला तू गेल्याला मला माहिती होतं मी उगाच सांगितलं घर असं पूर्ण फिरत होतो काय बोलता कळाला काय म्हणतो काय विचारलं कोकणातलं एक मुगडो पाठवून देऊचो म्हणजे मुगडो म्हणजे झाडू त्यांका देतला त्यांच्या मग तो म्हणतो हाताने न खाता झाडू नाही खाऊ असं त्याचं मत नको रे गरीब आहे का नाही भोळा आहे का नाही साधा आहे का नाही ऐका ना आम्हाला काय मिळणार फटाकड्या तुम्ही गेलात की आम्ही खूप मिस करतो हा ना अरे हेच प्रेम आहे हेच आम्ही हेच मिळवलंय ते खाली झोपलेलं वगैरे रस्ते काय नाही असं मी कानात बोलायचं होतं मला तू लिही ना मी हे करतो अरे ते हार्च गेलाय काय काय लिहिणार आनंद तुमच्या पुढील आयुष्यासाठी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा लग्नासाठी
जायचं होतं तिथे, रेकॉर्ड केलं तुम्ही.